विनंती असेल वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. दोन्ही बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. समीर आणि रुपेश जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कोण येईल ते देखील निर्णायक असेल, कारण की हे पहिलं षटक असं महत्वपूर्ण षटक आहे. आय थिंक कॅप्टन स्वतः येईल तिथे रोहित असतील आणि मगाशी देखील पाहिलं चांगली कामगिरी केली रोहितने. प्रथमच आपण पाहिलं तर सह्याद्री प्रीमियर लीग 2025 गत वर्षी आपण पाहिलं, खरं आता गेलं 3 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय, परंतु प्रथमच आपण पाहतोय कॅप्टन ॲज अ कॅप्टन हे रोहितला निवडलं गेलं. आणि सानवी 11 म्हटलं तर मागच्या सीझन्स आपण पाहतोय चॅम्पियन संघ आणि हे टायटल नक्कीच त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहे. प्रयत्न पराकाष्ठा मेहनत हे फार महत्वाची गोष्ट आणि ते सध्याच्या घडीला चालू आहे. हे शैलेश पवार देखील पूर्णपणे आज भरपूर लक्ष देत, काल आमचे विकास दादा भरपूर लक्ष देत होते. अगदी सर्वांना पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांचं होतं. अगदी नाश्त्याची व्यवस्थापासून पूर्णपर्यंत खेळाडूंपर्यंत संपूर्ण व्यवस्था त्यांच्या हातामध्ये होती आणि आज देखील संपूर्ण मेहनत भरपूर करतात संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांचं देखील विशेष कौतुक. चला या मॅचला होते सुरुवात, वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार रोहित आहेत स्वतः. बॉलिंग ट्रॅकवरती कॅप्टन संघाचे सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यस मॅच ऑन. टायमर देखील ऑन होतोय. स्ट्राईक एंडला रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला समीर आणि 11:46 मिनिटाचा वेट टायमर सेट. मॅच ऑन. सलेयस रोहित, लेट्स प्ले. देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. चला स्पीडअप करा मित्रांनो, टायमर ऑलरेडी सेट केलेला आहे. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल रोहित बॉलिंग मार्क वरती आहे. पहिला बॉल लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिथे तैनात आहे. लॉंग ऑफ वरून डीप मधून फिल्डर आला. एक धाव चेकी, सिंगल कंप्लीट. बॅटिंग करत असताना टीम टामसाठी संघाचा आपण पाहतो श्री गणेशा होत असताना 1 ऑन ए बोर्ड. एक धाव फलकावरती लागली गेले. समीर आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला जरूर पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स देखील उपस्थित आहेत. एका बाजूला प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुणालजी पेनकर सर केबी. दोन्ही अंपायर्स ऑफिशियल आपण पाहतोय ऑन फील्ड आहे. तर अंपायरच्या भूमिकेत आमची अजितजी पुत्रन सर, तिन्ही ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्या दिशेने फटका सजवलाय आणि फिल्डर आहेत, चांगलं स्टॉप केलाय बॉलला आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं त्याच दिशेने त्याच रिझमवर बॉल ट्रॅव्हल होतोय. गोलंदाजी फार चांगली आहे. त्याचप्रमाणे जर विचार केला तर ज्या प्रकारे फिल्डिंग सेट केली त्याचप्रमाणे गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे रोहितच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. 2 धावा दाफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ देखील झालाय. स्क्रीन आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा ही महासंग्राम 16 क्रिकेटचे पंढरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. किंवा त्या ऑन साईडला डाईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे एकच धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ चालू आहे आणि आता थोडंसं जर विचार केला तर सिंगल डबलचा खेळ बुनबुनचे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. आता ना पोलादपूर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि त्या पंढरीमधील बरेचसे असे मोठमोठे खेळाडू घडून गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच आपण पाहतो एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम ही स्पर्धा करते. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 तरार पर्व, तिसरं दमदार पर्व, धमाकेदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र थोडंसं आपण पाहतो रनवेमध्ये बिघाड, पुन्हा एकदा थोडंसं बॉलर स्टॉप झाले. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहेत. अगदी सानवी 11 मोरसाडे टीमचे आपण जर पाहिलं कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि ओनर आमच्या समय जॉईन आहेत. फुल टॉस बॉल होता, टोल केला, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट केलाय, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट आणि स्वीट हिट आलेला हा 1 बाउंस सीमा पार चौकार. येस बॉल अगदी आपण जर पाहिलं तर डिपिंग झाला होता. रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलाय. येस बॅटिंग टीमने घेतला. थँक्यू सो मच. आपण चेक करूयात. दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजित पुत्र सर विनंती असेल पण या टेक्निकल रूम मध्ये, कारण की बिमर साठी आहे रिव्ह्यू. चेक केलं जाईल ओव्हर द वेस्ट आहे का अंडर द वेस्ट, नो असेल का नाही ते देखील आपण चेक करतो. तुमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचू. डिसिजन पेंडिंग नो आहे का नाही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आहे.
क्या बात आहे, क्लॅरिटी सांगितलं सरांनी, पूर्णपणे बॉल डिपिंग होतोय, फेअर डिलिव्हरी असेल. आणि अगदी कुणाजी पेनकर सर आहेत, अष्टपैलू असे अंपायर आहेत आणि ते देखील खेळाडू आहेत, तर त्यांना देखील माहिती होतं प्रॉपरली बॉल डिपिंग होतोय आणि अगदी अचूक निर्णय सातत्याने त्यांचा जरूर पाहायला मिळतो. आणि आता देखील ते स्पष्ट झालेलं आहे. क्या बात आहे, प्रॉपरली डिसिजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, अचूक असा निर्णय, कारण की ऑफिशियल अगदी दर्जाचे क्वालिटीचे तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारे निर्णय देखील डिसिजन देखील तितकाच चांगला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. यस, मॅच ऑन पुन्हा एकदा 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 7 धावा फलकावरती आहेत. 4 मिनिटाचा वेळ तुम्ही कंप्लीट केलेला आहे जरूर. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सोडण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क होत नाही, पूर्णपणे पार्सला बॉल अदळलाय. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. P1चा षटक चालू आहे. 4 मिनिटाचा आपण वाहतोय वेळ तुम्ही खर्च केलेला आहे, शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. आणि या षटकाचा जर विचार केला, प्रत्येक प्रति ओव्हरचा जर टायमिंगचा विचार केला, 5 मिनिटं तुमच्यासाठी असतात, त्यामधील आपण 4 मिनिटं तरी खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. लॉफ करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, खिचकर माराय, फिल्डर आहे तिथे, जज करतात आणि चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप्स, सातत्याने क्रिकेटचा खेळ कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप आपण बरेचसे चित्र आपण पाहिले आहेत. आणि आता सानवी 11 आपण पाहता ओनर देखील थोडेशी निराश आहेत, कारण की महत्वाची विकेट होती. विकेट कोणाची होती तर आय थिंक रुपेशची होती, समीरची होती. महत्वाची विकेट होती. समीर एक विस्फोटक बॅटिंग म्हणून ओळखला जातो आणि त्याचीच कॅच सोडली आहे. 9 धावा फलकावरती, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. बरोबर 5 मिनिटांमध्ये एक षटक तुमचं कंप्लीट झालेलं आहे, हे देखील नोंद घ्या. 9 धावा फलकावरती. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. टायमर ऑन आहे, वेळ घेऊ नका, कारण की बॉलिंग चांगली चालू आहे, फिल्डिंग लावण्यात वेळ घालवू नका, हे तुम्हाला वारंवार आम्ही सांगत असतो. षटक क्रमांक आपण वाहतो पहिलं प्रगतीपथावरती. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज कोण होईल, दुसरं षटक कोण यावेळेस घेऊन येईल, जिम्मेदारी कोणावरती असेल, कोणाच्या खांद्यावरती असेल, ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. बॉलिंग ट्रॅकवरती आय थिंक ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय सचिनला आपण पाहतोय. सचिनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चला स्पीडअप करणं फार गरजेचं. टायमर ऑन आहे सचिन, हे देखील विसरू नका. टीमचं कॅप्टन रोहित, हे देखील विसरू नका. आणि आता तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. 53 आपण पाहतोय, 11:53 झालेली आहेत. आर्थिकचा विचार केला तर 6 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. चला स्पीडअप करा प्लीज. टायमर ऑन. एक षटक कंप्लीट आहे आणि 9 धावा फलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. सचिन फार वेळ तुम्ही घेतला, 2 मिनिटं इथेच गेली आहेत. चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली, चुकीला माफी नाही. बाय 1 गेट 4 फ्री. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये व्हाईट प्लस 4 टोटल मिळतील. हाताचा पंजा आलेला हा नशिबाचा चौकार. क्या बात है, सोने पे सुहागा. बाय 1 4 फ्री, बाय 1 गेट 1 हे फ्री असो, परंतु आता बाय व्हाईट गेट 4 फ्री असं पाहायला मिळालं. 5 धावाच्या मदतीने दाफलगम पोहोचले तब्बल 14 या धावसंख्येवरती. 9 धावा पहिल्या षटकामध्ये होते, परंतु या 5 धावाच्या मदतीनं आर्थिक सहकार्या या स्कोर कार्डला लागलं आणि 14 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पहिला बॉल, क्या बात आहे, क्षमता आहे. पहिल्या बॉल वरती जरूर आपण पाहिलं चौकार आला, परंतु आता दांडी 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 गोल केली. लाकूड थोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. त्रिफला चकित फलंदाजाला केलाय चकित. फलंदाज बाद. क्या बात आहे, काय यॉर्कर लाईनचा बॉल होता. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. लाजवाब कामगिरी तिथे आपल्याला पाहायला मिळाली होती. क्या बात आहे, अगदी अक्षर रिप्ले आपण पाहू शकता स्लो मोशन मध्ये. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेट टप्पा पडल्यानंतर क्या बात आहे, खोलवर टप्पाचा बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल केले. पूर्णपणे एस्टांना वेग घेऊन बॉल ट्रॅव्हल झाला आणि दांडी गुल. फलंदाज चालवतोय, फलंदाज झालोय बाद. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. इनॅट नंबर 3 वरती उमेशला आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती आलाय. स्पीडअप घेणं फार गरजेचं आहे. टायमर ऑन आहे, विसरू नका. चला 8 मिनिटं आपण पाहतोय. करताना तुम्ही घेतलेली आहे टीम सानवी 11 मोरसड्या संघ.
षटक क्रमांक दुसरा ऑन गोइंग आहे. ओव्हर नंबर 2. बॉल तयार. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅचचा कॉल आहे. स्वतः गोलंदाज आलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. फंबल इथे थोडीशी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि चुकीला माफी नाहीये. मिस्टेक वरती परिवर्तन करा, चुकीला माफी नाहीये. आणि सातत्याने ही संधी असते ती संधी सोडू नका, कारण की संधीचं सोडणं करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परंतु आता थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं ऑन गोइंग जरूर पाहायला मिळतोय. 15 धावा फलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल. ओव्हर नंबर 2 बॉल तयार. पहिलं सत्र इनिंग नंबर 1 आपण पाहतोय. लॉफ केलाय. फुल टॉस बॉल. संधी आहे का? नाही. त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउंस सीमा पार आलेला हा चौकार. 4. चंदू नक्कीच ही काच जर पकडली असती तर हा चौकार देखील पाहायला मिळाला नसता. हेच असं सिच्युएशन आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये. कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीथ वाक्य. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा महासंग्रामी खेळ. परंतु आता चुकी घडत असताना मैदानाच्या चुकाची भरपाई तुम्हाला करावी लागेलच, ती मोजावी लागेल. हे क्रिकेटचं सातत्याने आपण सिच्युएशन पाहतोय. जेव्हा जेव्हा कॅच सुटते तेव्हा तेव्हा तोच खेळाडू आपल्याला नंतर एक वेगळ्या रूपात पाहायला मिळतो. जीवनदान क्या बात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता अगदी 2 विभागामध्ये डिवाइड केले गेले स्क्रीन. क्या बात आहे. मिक्सिंग मध्ये ताकद तुम्हाला पाहायला मिळते tenniscricket.in ची. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी आणि सातत्याने एक नवीन उपक्रम करत असणारी ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे टेलिकास्ट होतं त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कमालीचं कौतुक करावं लागेल गौरव सावंत आणि टीम संपूर्ण tenniscricket.in यांचं. म्हणजे तेजस्वी मस्कर मला नक्कीच पाहायला मिळतील. लाडू पायलाचे मालक. 19 धावा फलकावरती. चला स्पीडअप करा. 10 मिनिटं तुमचे जरूर कंप्लीट झालेले आहेत. पुढचा बॉल स्क्वेअर कट केला. फिल्डर तिथे पॉइंटला आहेत. एक चिकी सिंगल कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने दाफलक पोहोचलंय. 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती लागले गेले. शेवटचा बॉल. 10 मिनिटं बघा कंप्लीट झालेले आहेत तुमचे, हे विसरू नका. फील्डिंग टीम सनवी 11. शेवटचा बॉल उर्वरित लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल. बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात आहे. नो मास लाईनला चेंडू अदळतोय. फिल्डर नाही आहे परंतु लॉंग ऑफचा फिल्डर तिथे वेगाने आला आणि बॉलला कलेक्ट केले. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरे कंप्लीट. बघा 2 षटक तुमचे सानवी 11 11 मिनिटांमध्ये झालेले आहेत, ते विसरू नका. अजूनही तुम्हाला 14 मिनिटांमध्ये 3 षटक टाकायचे आहेत, हे विसरू नका. अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल. 38 सर्कलच्या आतमध्ये हे पॅनलाइज तुम्हाला करण्यात येईल, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. 22 धावा दाफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. सलाय स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. टीम मीटिंग कुठल्याही प्रकारचं करू नका. ओव्हर नंबर 3 स्वतः वैयक्तिक आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॅप्टन आलेत आणि रोहित पाटील, रोहितला आपण बात करताना रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आहे. रोहित साळुंकेला आपण बाते बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. यस बॉल तयार. ओव्हर नंबर 3. पुष्करजी गडगे देखील आढावा घेतात मैदानाचा. त्याच दरम्यान आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे राकेशजी सावंत साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं नुकतंच इथे आगमन झालं. दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे राकेश दादा. काल देखील आपण पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे उपस्थित होते. भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. संपूर्ण आयोजन कमिटीची आहे. विकास दादा असतील, आमचे शैलेश दादा असतील, तुकाराम दादा, नवनाथ दादा असतील आणि अमित दादा असतील, राकेश दादा असतील. भरपूर मेहनत आहे सर्वांची. एक हे शिल्लेदार आहेत सह्याद्रीचे आणि सक्सेस अगदी कशी व्हावी ही स्पर्धा ते पूर्णपणे बाब नक्कीच घेतात, पूर्णपणे लक्ष देतात, कारण की आपली स्पर्धा आहे. ओव्हर नंबर 3 ऑन गोइंग आहे. पहिला बॉल डॉट आलाय. सडून चांगली गोलंदाजी. चला यस 13 मिनिटांचा वेळ तुम्ही कंप्लीट घेतलेला आहे आणि टायमिंग तुमच्यापर्यंत आम्ही वारंवार पोहोचवतोय कारण की त्याला कारण आहे. पॅनलाइज करण्यात येईल, देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 3
ऑन गोइंग क्या बात आहे, हलक्या हाताने खेळला डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं अटॅकिंग क्रिकेट होतं, आता डिफेन्सिव्ह क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हे क्रिकेट सातत्याने समीकरण तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी ज्या प्रकारे सरडा रंग चेंज करत असतो तसं क्रिकेटचा आपण खेळ पाहायला जरूर मिळतो. एका क्षणावरती हसवतो, दुसऱ्या क्षणावरती रडवतं, इमोशनचा खेळ पंच क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतोय चेंजेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 ऑन गोइंग आहे. 23 धाव फलकावरती डान्सिंग द डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठची रिडिंग एज प्रॉपरली करेक्शन नाही आहे, प्रॉपर टायमिंग नव्हता आणि एकच मिळेल. सिंगल डबलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे. बॉलचा विचार केला 3 बॉल झालेले आहेत, 24 धाव फलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एक विनिंग आपण पाहतोय. घरात एक इनिंग नंबर 1 ऑन गोइंग आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतो सध्याच्या घडीला चालू आहे आणि उत्तरार्धाचा खेळ तुम्हाला नक्कीच सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर तिथे स्वतः आहेत आणि थोडंसं दडपण जरूर आहे, कारण की संघ जेव्हा जेव्हा आपला खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रेशर. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत हे विसरू नका आणि टायमर देखील कमी आहे तुमच्याकडे. बॉल तयार, रोहित साऊंड की बॉलिंग ट्रॅकवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला तिथे फिल्डर आहे आणि चांगलं फिल्डिंग यावेळेस जरूर पाहायला मिळते. कलेक्शन चांगलं पाहायला मिळतोय, थ्रो देखील तितकीच चांगला आहे आणि जर विचार केला तर एक धाव इथे जरूर एकवडली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावफरक जम पोहोचेल. 26 ऑन बोर्ड, 26वा धाव फलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल शेवटचा बॉल आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. इस बॉल तयार. पुढचा बॉल सुंदर, क्या बात आहे. गॅपचं सिलेक्शन पाहायला मिळतो, अगदी गॅप मधून काढलेला हा बॉल पाहायला मिळतो. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल चाललाय सीमा पार, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा स्वीट हिट, चौकार, 4. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला या स्पीडअप करायचं, लगेच ड्रिंक्स स्टॉल आतमध्ये जायचं आपण. ओव्हर नंबर 3 कंप्लीट आणि 30 धावा आपण पाहतोय. खराताना धाव फलकावरती जोडले गेलेत परफेक्टली. आपण पाहतोय प्रॉपर 16 मिनिटाचा आय थिंक वेळ तुम्ही कंप्लीट घेतलेला आहे. 1 मिनिट जास्त घेतला, हरकत नाहीये. 1 मिनिट पुढे मागे होतो, परंतु वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं आज ऍडजस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. जरी 1 ते 2 मिनिटं पुढे मागे असेल तुम्हाला डायरेक्टली पेनलाइज करण्यात येईल. या स्पर्धेचा नियम आहे, कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच भरपूर ऊन देखील आहे. आपण पाहतो ऑन स्क्रीन क्या बात आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष आपण पाहिला सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे स्वप्न. तद्दन आमचे आपण पाहतोय कॅबिनेट मंत्री सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय भरत शेठ गोगावले साहेब यांचं आपण कटआउट पाहतोय. भरपूर मदत त्यांची आपण पाहतोय. तद्दन आमचे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती महाड वैभवजी सांदे साहेब. तद्दन आमचे सल्लागार क्रिकेट क्लब आपण पाहतोय विभागाचे गणपतजी वाडकर साहेब ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. तद्दन आमचे आपण पाहिला अध्यक्ष पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे किसनजी भोसले साहेब ते देखील ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. कट आउट आहे. त्यानंतर आमचे उद्योजक नामांकित उद्योजक आपण पाहतो ज्यांच्याकडे पाहिले जातं आदराने परत दादा दरेकर साहेब आणि आय थिंक त्यांच्या वतीनेच आपण जे टी शर्ट्स आहेत ते पुरस्कृत आपण पाहतो या स्पर्धेसाठी लाभले त्यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख सन्मान्य आदरणीय विजयजी शेलार साहेब आणि त्या दरम्यान समाजसेवक एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं सन्मान्य आदरणीय अनिलजी दळवी साहेब त्यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर आमचे उद्योजक रोहितजी उत्तेकर साहेब. त्यानंतर आमचे समाजसेवक नितीनजी उल्लारकर साहेब त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपण एक कटआउट त्यांचं पाहतोय. भरपूर विशेष मदत सर्वांचीच लाभली आहे. त्यांचं सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. ओ टू मॅच चालू असलेली ऑन गोइंग मॅच. एका बाजूला सानवी 11 मोरसडे, दुसऱ्या बाजूला सचिन 11 हनुमान तामसडे हा संघ घेतोय. सदा स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश आहेत. क्या बात आहे. ऑन स्क्रीन डबल व्ह्यू अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. एका बाजूला बॅटर दुसऱ्या बाजूला बॉलर. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन लीडिंग एज आपण पाहतोय. अगदी
ओव्हर द यावेळेस साईडची एज लागली, बाटकट आहे नक्कीच आणि एक धाव मिळेल, एक चिकी सिंगल कंप्लीट. प्रकाश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, आपल्या संघासाठी काय प्रकाश निर्माण करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं. टायमर ऑन आहे, 12:05 झालेली आहे ते विसरू नका. बॉल या नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी चुका होत असतात साहेब, परंतु मॅच जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक वेगळं दडपण असतं, प्रेशराईज करण्याचं काम आपल्याला जरूर पाहायला मिळतो, कारण की भरपूर प्रेशर असतो, खेळाडूंवरती दबाव असतो की मॅच कशा प्रकारची चालू आहे आणि त्या प्रकारेच खेळी हे खेळाडू करत असतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु एक दडपण वेगळंच असतं जेव्हा संघ मालक आपण पाहतोय पूर्णपणे मॅच पाहत असतात, जेव्हा जेव्हा काच सुटते, चौका किंवा षटकार जातो तेव्हा देखील एक वेगळं दडपण तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, फटका जेव्हा पाहायला मिळतोय, अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना समोरच्या टीमला आलेला हा A1 क्वालिटीचा आउट ऑफ द पार्क षटकार. बॉल दे, बॉल सचिन त्याला हाफिज नको टाका सांगू. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. का बॅटिंग लाजवाब समीर करत असताना लाजवाब समीरच्या बॅटमधून आपण पाहतोय करताना हा षटकार आलाय. 13 बॉल आतापर्यंत समीरचा जो विचार केला त्यांनी फेस केला आणि 24 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. लाजवाब खेळी करतोय आपल्या संघासाठी आणि आय थिंक त्या समीरचीच कॅच सोडली होती पहिल्या ओव्हरमध्ये, तोच समीर ते धावा बनवते. किती महाग होती ती कॅच ते हे सांगत असताना. ओव्हर नंबर 4 ऑर गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज आणि यावेळेस चुकी आपण पाहतोय घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक सर बॅटकट आहे का? येस बॅटकट आहे. कॅच आय थिंक तिथे ड्रॉप झाली होती की काय आपण जर पाहिलं तर ते आपण नक्कीच पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. येस बॅटकट होती आणि कॅच देखील ड्रॉप झाली. कॅचेस भरपूर मिस झाल्यात. फिल्डिंग मेन असते क्रिकेटमध्ये. अगदी बॅटची लीडिंग एज, बॅटची अंडर द एज आपल्याला पाहायला मिळाली आणि लास्ट मोमेंटला ती एक धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल क्या बात आहे आणि जिथे एकच धाव होती तिथे 2 मध्ये कन्व्हर्जन आणि डायरेक्ट हिट. लाऊड अपील करण्यात आलंय आणि पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. एस DRS आपण रिव्ह्यू घेतोय. आउट आहे का नाही ते आपण जरूर चेक करूयात. सर डिसिजन पेंडिंग, रनआउट आहे का नाही त्यासाठी चेक केलं सर टेक्निकल रूम मध्ये. दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट, बॅटर सेफ असेल. टोटल अंपायर्स किती धावा ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. 3 धावा मिळतील. येस 3 धावा ऍड होतील आणि 3 धावेच्या मदतीने आपण पाहतोय दाफरेच पोहोचेल. तब्बल 41. अगदी ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिलं. प्रॉपरली या क्रीजमध्ये प्रॉपिंग क्रीजमध्ये उपस्थित होता बॅटर आणि सक्सेसफुली आपण पाहतोय या 3 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. आदित्य देते होते, आदित्य खेळव कॅमेरामॅन अगदी लाजवाब कामगिरी वर्क चांगलं करतात, त्याचं देखील विशेष कौतुक. 41 धावा, 41 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. क्या बात है, फटका लाजवाब. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और देख रहे चौकार 4 आला. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 कंप्लीट झाले आणि 45 धावा फलकावरती लागले गेलेत. येस बघा 11 मिनिटं तुम्ही प्रॉपरली घेतलेली आहेत. आय थिंक 21 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे, विसरू नका. टीम सान्वी 11, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य आदरणीय सौरभजी कुमार साहेब, नितीनजी शिंदे साहेब या दोघांचे इथे आगमन झाले. आपलं मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष सस्नेह स्वागत आहे. वेलकम. भरपूर मांदियाळी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण की आपली घरची स्पर्धा आहे. पोलादपूर म्हटलं तर एक गोड स्वभावाचे सर्व व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतील. नामांकित असे व्यक्तिमत्व आहे. सातत्याने या स्पर्धेला भेट देण्यासाठी बरेचसे प्रमुख उपस्थिती जरूर पाहायला मिळेल. मान्यवर तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय बरेचसे मान्यवर येऊन गेलेत आणि अजून काही माणसं येण्याची बाकी त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांचं देखील आपण उद्याच्या दिवसामध्ये आगमन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्वागत त्यांचं देखील आपण करूयात. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेली ऑन गोईंग मॅच. ओन नंबर 5 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सतीश. ओहो थोडंसं यावेळेस शरीराला बॉल आदळला आय थिंक आणि थोडंसं सावकाश खेळा. जस्ट बॅटर ओके. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. पहिला बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस पहिलं प्रगतीपथावरती जरूर आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय खरं तर 5 प्रगतीपथावरती पहिला बॉल झालेला आहे कंप्लीट. षटक क्रमांक 5 ऑन गोईंग ओन नंबर 5. एकदा पुढचा बॉल तयार. नेक्स्ट बॉल लॉफ केला ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. फिल्डर हात मिड विकेटला आणि थोडंसं फंबल झालेत परंतु एकच जमळेल. एका धावेच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल. तब्बल 46 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. एक चांगला टोटल पूर्णपणे करण्याचा प्रयत्न. समीर दादा आपण पाहतोय खरं समीर बॅटिंग करतो आणि विकास दादा विचार केला समीरच्या बॅटमधून 29 धावा आल्यात. ती विकेट जर मिळाली असती तर हे 29 धावा मायनस करून फार कमी धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाले असते. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. टप्पा अचूक असा ठेवावा लागेल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना. अशाच प्रकारची गोलंदाजी फार महत्वाची आहे. 3 बॉल कंप्लीट आहेत. 46 धावा फलकावरती. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न आणि स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस अंपायर सिग्नल यस प्रसाद सर आमचे सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल 47 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा क्या बात आहे. टप्पा लाजवाब आहे. लाईन फार चांगली आहे. लेंथ फार चांगला आहे. टप्पा सातत्याने फार महत्वाचा आहे. कालपासून मी म्हणतोय की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. भले बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस लॉस केला ऑन साइडला. संधी आहे अजून एक कॅच ड्रॉप चालू तरी काय मैदानाच्या आतमध्ये. कॅच वरती कॅच सोडतच चालले. जसं आपण तारीख पे तारीख तसं कॅच. सानवी 11 भरपूर वेग येतात. 5 षटक कंप्लीट आहेत आणि 49 धावा फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटची ओव्हर लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. अखेरचं षटक बॉल तयार. चला बॅटर वेळ घेऊ नका. चला फिल्डर काय चालू आहे. लास्ट कॉल आहे तुम्हाला अन्यथा जे काय निर्णय असेल ते तुम्हाला डायरेक्ट पॅनलाइज करण्यात येईल. हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे आणि 50 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ऑन साइडला आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट. फटका साचवला. थोडेसे फंबल झालेत आणि बघता बघता 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय आणि या 2 धावांच्या मदतीने दाफलक पोहोचेल 54 या धावसंख्येवरती.
52 धावा, माफ करा थोडंसं अपडेट मध्ये इश्यू होता, त्यामुळे 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय ऑन गोईंग 6वं चालू आहे. शेवटचं षटक आहे, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे, कारण की भरपूर वेळ आता कंटिन्यू आपण जर पाहिलं तर प्रॉपरली 30 मिनिट्स कंप्लीट झालेत मॅच चालू होऊन. आतापर्यंत मॅच म्हटले पहिली इनिंग ही संपली पाहिजे होती, परंतु अजूनही 5 बॉल उर्वरित आहे. आपण पॅनलाइज देखील केलं, एक फिल्डर देखील आतमध्ये घेतलाय. जवळजवळ 3 ते 4 मिनिटं तुम्ही घेतलाय. येस बघा, 4 मिनिटाचा तुम्हाला लास्ट कॉल आहे. सरांनी सांगितलंय बघा 12 वाजून 17 मिनिटं झालेली आहेत. 4 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही ही ओव्हर कंप्लीट केली नाही तर डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल. रनची पेनल्टी असेल, डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल असेल डायरेक्ट. पुढे यावेळी शॉर्ट बॉल आलाय. 2 बॉल कंप्लीट. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं, ओव्हर नंबर 6 ऑन गोइंग. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता, बिरकावून दिलं गॅपचं सिलेक्शन. क्या बात आहे, गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार 1 बाउंड सीमा पार चौकार. चला बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज विनंती असेल सहकार्य करा. थँक्यू सो मच. जे कोणी फिल्डर किंवा खेळाडू कोणी असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. 3 बॉल सर्व कंप्लीट झालेत बघा. टायमर ऑन आहे, विसरू नका. 56 धावा धावफलकावरती अब तक 56. शेवटचे 3 बॉल. नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, सुरेख टप्प्याची गोलंदाजी चालू आहे. अशी गोलंदाजी आधीपासून जर पाहायला मिळाली असती तर चांगलं यावेळेस मास्टर तुम्हाला नक्कीच मिळाला असतं. कमी धावांवरती रोखण्याचं काम मध्ये यशस्वी नक्कीच मिळालं असतं, परंतु समीरने का बॅटिंग केलेला जवाब. अजून एक ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. क्या बात आहे, शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे, परंतु समीरने का बॅटिंग केलेला जवाब. पुढचा बॉल पण एकदा बॉल तयार होतोय. यावेळी समोर पाहतोय नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, होत असं नव्हतं झालं आणि आता नो बॉल देखील पाहायला मिळतोय. आता संधी असेल, उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे. नो मास हँडला चेंडू आदळलाय. 2 धावा कंप्लीट होतोय आणि 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धाव फलक जम पोहोचेल 65 आणि 66 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या पारीमध्ये, दुसऱ्या आपण पाहिलं तर इनिंग मध्ये तब्बल जर विचार केला या इनिंग साठी तुम्ही बघा ठीक 33 मिनिटं घेतलेली आहेत. 3 मिनिट्स एक्स्ट्रा घेतलेत. एक मिनिटं देखील फार महत्वाचं आहे. आणि लगेच आपण करतोय टॉस बॉक्स मध्ये टॉस, तिथे जोडले जातील सुरजी मोरे सर. ओ टी यू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. या नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे लुजर अशी मॅच एका बाजूला असेल कैलासवासी भिवा उतेकर 07 पोलादपूर, तर दुसऱ्या बाजूला मोरगिरी. चला दोन्ही कॅप्टन्स या पटकन. आदरणीय सौरभजी सर आणि त्यानंतर नितीन सर सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. मी विनंती करेन आपण यायचं आहे टॉससाठी. बदलापूरचे रहिवासी आहेत आणि नक्कीच या मैदानाचा ज्यांना बराचसा अनुभव आहे. चला या दोन्ही कॅप्टन्स त्वरित या प्लीज. विशालदा चला या पटकन. संदेश दादा, भिवा उतेकर 07 पोलादपूर या पटकन. कॅप्टन या पटकन मित्रांनो, बराच उशीर होतोय.
कैलासवासी भिवा उतेकर 07 पोलादपूर कॅप्टन या पटकन. अपोजिट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपलब्ध आहे. प्लीज संदेश दादा बांधल आपण कुठे असाल या त्वरित. या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने कबड्डी विभाग क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार राजेशजी कोंडरे हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. टॉस केला जातोय. नक्कीच एक मॅच पराभूत होऊन दाखल झाले, परंतु ही मॅच अतिशय महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी. टेलीचा कॉल परंतु हेडचा कॉल आणि नक्कीच विशाला निर्णय तुझ्या बाजूने लागलाय. टॉस जिंकलायस काय निर्णय असेल? फिल्डिंग करू नक्कीच. आणि ही मॅच या अतिशय क्रुशल मोमेंटला आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे. या मॅचकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन काय असेल? डू ऑर डायची मॅच आहे. जिंक लागेल. जर पुढे क्वालिफाय व्हायचं आहे तर मग आमचे 100% देऊ आम्ही. थँक्यू. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील दादा. संदेदा तू टॉस जिंकला असतास तर काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती. म्हणजे जे तुला हवं होतं तेच भेटलंय. नक्कीच. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 65+ करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण एक मॅच हारून बसली आहे, ते पण प्रेशरमध्ये असणार. जर 70+ झाले तर चांगला टोटल होईल आणि त्यांच्या 2-3 जर टॉपच्या विकेट गेल्यात तर इझिली डिफेंड करता येणार. नक्कीच. आणि समोरच्या टीममध्ये स्टार्कर्स पाहिलं तर सिद्धांत मोरे आहे, विशाल आहे, असे काय वेगळं त्यांच्याबद्दल असेल रणनीती? सिद्धांत जर बोलायचं झालं तर आपला ऑल टाईम फेवरेट पोलादपूरचा प्लेयर आहे सिद्धांत. आणि एक त्यांचा लेफ्टी बॅट्समन आहे ओपनर. 2-3 ओव्हरचे स्टार्टिंगचे चांगले प्लेयर आहेत त्यांचे. आम्ही प्रयत्न करू त्यांना कमीत कमी लवकर आउट करण्याचा. थँक्यू. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर त्यांना बनवायचं आहे. थँक्यू. ओर टू कमेंटर बॉक्स जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. संदीप जाबडे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद. टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकली आहे. टीम आहे यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टीम JSKCC मोरगिरी संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 07 पोलादपूर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अर्थातच 07 पोलादपूर संघाचा कर्णधार देखील हेच म्हणाला की डू ऑर डाय वाल्या मॅच मध्ये मला प्रथम बॅटिंग करायची होती. परंतु सद्यस्थितीमध्ये जी मॅच सुरू आहे ना त्या मॅचकडे आपण जाऊया जिथे आपण पाहतोय तामसडे विपक्ष मॅच आहे. सानवी 11 मोरसडी या दोन संघांमध्ये. पहिल्या डावामध्ये 65 धावा उभारल्या गेल्या. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना सानवी 11 मोरसडी या संघाला. सचिन 11 तामसडे संघाचा कर्णधार खुद सचिन आपण पाहतो. समीर येरुणकर हा गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. समीर जगताप गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टाकलाय जिथे निर्धाव चेंडूने सुरुवात होते सेकंड इनिंगचे. पहिला चेंडू पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर समीर जगताप. नक्कीच ओपनचं क्रिकेट तो सुद्धा बऱ्याचदा खेळताना आम्हाला पाहायला भेटलाय. तोच गोलंदाजी मार्कवर ऑफ कटर पाहायला भेटलाय. गोलंदाजी चेंडू स्पॉट झाल्यानंतर आतली बाजू घेतोय आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव लगातार दुसरा निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 0 धाव हे समीकरण पाहायला भेटते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ कटर. यावेळेस अतिरिक्त उंची होती. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लगातार हा तिसरा निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी. शफल खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकी येतो चेंडूवर. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र चौथ्या चेंडूवर धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे.
4 balls 1 runs असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. लेफ्ट आर्म आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू. वा, काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला भेटतंय. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केलेत, केवळ एक चांगली गोलंदाजी. भरतजी तुडीलकर नक्कीच यावेळेस बिग हिट केलाय. मोठा प्रहार. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय षटकार आणि पहिले षटक संपुष्टात येत असताना 7 धावा स्कोर कार्ड वर येताना पाहायला भेटतायत. नक्कीच यावेळेस ऑन दी स्कोर बोर्ड येणारे 30 चेंडू आणि गरज असेल चेंडू मध्ये 59 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच आदरणीय सचिव साहेब राकेश सावंत सर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्यानंतर राजूजी कोंडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्यानंतर आपण पाहतोय त्याचप्रमाणे नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष दीपक साहेब बिरामणे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजे साहेबांना बऱ्याच कालावधीनंतर आज भेटलो. नक्कीच अत्यानंद झाला. हा चेंडू कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल होतोय, जिथे लॉंग ऑनला डीपला प्रोडक्शन आहे. चेंडू अडवलाय, स्टॉप केलाय, पॉज केलाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 9 ऑन दी स्कोर बोर्ड. हॅलो सूरज, आता त्यांनी बॉल अडवला ना, त्याचं नाव आहे कमलेश जगताप. आम्ही खूप वर्ष एकत्र क्रिकेट खेळलो आणि जेव्हा लेग साईडला कमलेश आणि विनोद असायचा ना, आपला महालुंग्याचा विनोद चव्हाण, चौकार आलाय. वाह, काय परिणाम होतो जेव्हा विकास दादा तिकडे डगआउटकडे होते, धावा होत नव्हत्या. विकास दादा चेअरवरून बसले, धावा व्हायला लागल्यात. अर्थात लकी जागा, जागेचा परिणाम ग्रामीण भाषेत का म्हटलं जातं ना, महत्वाचं आहे ते पाहायला भेटते. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र डबल फिगर मध्ये येते. धावसंख्या होत्या संघाची 11 ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, मोठा प्रहार. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कमलेश चेंडूवर होतोय, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 14 या धावसंख्येवर चांगली धावसंख्या उभारली गेली. एक गोष्ट सांगू का सूरज भाऊ, कमलेशच्या आसपास कुठेही कॅच असली ना तर आपल्याला सगळ्यात मोठी डाईव्ह बघायला मिळेल. त्याचं वय 40+ असेल सहज, पण कुणालाही लाजवेल ना अशी फिल्डिंग करतो तो. विनोद पण अर्थातच. नक्कीच सर, क्रिकेटला वय नसतं. क्रिकेट साठी आपण कित्येकदा पाहिलंय 40+ चे प्लेयर सुद्धा चांगला खेळ सातत्याने करताना पाहायला भेटले. कमलेश जगताप नक्कीच एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. यावेळेस चेंडूला उडवलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल, पुढे जाऊन पोहोचतोय. धावसंख्या होते संघाची 20 ऑन दी स्कोर बोर्ड. नक्कीच 20 धावा धावलकर पाहायला भेटतायत. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजात होईल फेरबदल. संदीप जापडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद सूरज सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. चेंडू गेला भूर आणि दूर, सीमारेषा पार. षटकार. एक अनोखी शैली आहे, ट्रेडमार्क सूरज मोरे. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये अक्रॉस द लाईनचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सलामीची फलंदाजी कशी असावी, आपण भारतीय संघाचा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहिलं. राकेश सर, सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकरला अनेक वर्ष मैदान गाजवताना पाहिलं. अगदी भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेल बिगिन इज हाफ डन आपण नेहमी म्हणतो. सुरुवात चांगली असेल ना तर अर्ध कर्तव्य तिथेच पार पाडलं जातं. आणि इकडे डगआउट मध्ये प्रेक्षक वर्ग फार खुश आहे, कारण या 2 ओव्हर्स मध्ये आतापर्यंत 26 धावा उभारल्या गेल्यात, ज्यामध्ये 4 चेंडूंमध्ये 18 धावांची अफलातून इनिंग राजच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. राजने 4 चेंडूंमध्ये 18 धावा केल्यात. चांगली बॅटिंग का पाहायला मिळते. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात, 1 निर्धाव चेंडू. अर्थातच ज्या धावगतीची आवश्यकता होती
6 षटकामध्ये 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि एकंदरीतच 11च्या धावगतीची गरज होती. आतापर्यंत 13ची धावगती मेंटेन ठेवण्यामध्ये यश आलंय. 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक आहे. रवी हाच तो गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये 5 गडी बाद केले. कभी अर्श पर तो कभी फर्श पर. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला. चेंडू निर्धाव गेलाय. 2 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर. रवीने मागच्या मॅच मध्ये 5 गडी बाद केले. फायफर अर्जित केला. या मॅच मध्ये 19 धावा, 19 रन. ॲग्रेशन, इमोशन्स, एव्हरीथिंग इज ऑन अ लाईन. आपण पाहतोय संघ मालक, संघ नायक, खेळाडू अतिशय अग्रेसिव्ह होत आहेत. पाठून प्रोत्साहन देत आहेत. विद्यार्थी त्यांच्या खेळाडूंना टिप्स देत आहेत. 2 षटकांसाठी 6 मिनिटं आणि 26 सेकंदामध्ये 2 षटकं कंप्लीट केलेत. तरी देखील डाव्याकडून आवाज येतोय टाइम लावला की नाही, हे प्रश्नचिन्हाचं उत्तर देखील द्यावं लागेल. कारण संघ घेतलाय, संघ जिंकावा ही मीमांसा आहे, मनामध्ये इच्छा आहे, त्यासाठी खर्च केलेत, आताही खर्च करतायत. दुपार झाली की जेवण, संध्याकाळ झाली की नाश्ता आणि जिंकले तर रात्री सौम्य ड्रिंक्स. अर्थातच थोडंसं कोल्ड्रिंक असायला हवं. गळा वगैरे थोडासा उन्हातून खेळल्यानंतर शरीराची स्थिती मजबूत राहायला हवी. एनर्जी ड्रिंक द्यायला हवी खेळाडूंना, कारण उद्या सुपर 12 मध्ये गेल्यानंतर खेळाडूंमध्ये एनर्जी यायला हवी. दीपक पार्टे सर पण असतात आणि इकडे विकास उतेकर. आपण असं नसतं व्हायचं. दीपकजी पार्टे उपाध्यक्ष लोहारी युवा क्रिकेट असोसिएशन. मॅचकडे वळूया, थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण कमलेशला पाहणार आहोत. पोलादपूर तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटचा हा एक सितार आहे. त्याच्या बॅटमधून अनेक वेळा ओपन हाफ स्पर्धेमध्ये चांगली इनिंग पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी देखील तो करण्यासाठी जाणला जातो. पहिल्या षटकामध्ये कमलेशनं चांगली गोलंदाजी, पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले. पहिल्या षटकामध्ये समीरनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे टॅक्टिक्स बदलले आणि कमलेश पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 24 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला उडवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, इन टू द स्लॉट, आउट ऑफ द पार्क. षटकार 32 धावा 66 बनवायच्या होत्या, 32 आल्यात, 4 ठोकलेत. आता गरज आहे अजून 6ची, अजून 6ची गरज आहे. 34 मध्ये 6 जर आले, गेम ऑन. 23 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. अगदी आपण पाहिलं ना तर सह्याद्री विभाग, सह्याद्री प्रीमियर लीगची एक विशेषता आहे. मालुसरे पहिलं एडिशन ओमसाई वॉरियर्स करंजे पायटेवाडी विजयी, दुसरं एडिशन सानवी वॉरियर्स मोरसडे विजयी. तो विभाग जो आहे ना, सावित्री डंबळी कामठी, सह्याद्री प्रीमियर लीग सातत्याने तिकडेच गेली आहे. हा चेंडू मिड विकेट मध्ये गेलाय आणि मिड विकेट मध्ये खेळाडू आहे तिथे प्रोटेक्शन देतोय, एकेरी धाव मिळेल. अगदी सावित्री ढवळी कामठी आणि त्याच विभागाचे ते अध्यक्ष आहेत आणि तिकडे सातत्यानं सह्याद्री प्रीमियर लीगचं विजेतेपद गेलंय. यावर्षी अपेक्षा आहे थोडासा चेंज होईल, कारण एकाच विभागामध्ये सातत्यानं बक्षिसं जात आहेत आणि खेळाडू देखील तितकाच चांगला खेळ करतायत. 22 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. राजच्या बॅटमधून अफलातून खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर राजच्या समवेत आलेला सलामीचा फलंदाज सचिन याची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 22 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. कमलेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला. आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शीट, मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये 38 सर्कल मध्ये खेळाडू आहे, मिड ऑनला टिपतो, मिड ऑफला टिपतोय हा झेल आणि खेळाडू क्रमांक 1 होतोय बाद. राज जाईल डगआउटच्या श्रेयाला पहिल्या विकेटचं पतन. दोन 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 21 चेंडू आणि 33 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवाव्या लागतील. यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शेवटची धाव येत नाही तोपर्यंत कोणताही संघ विजयी होत नसतो आणि यासाठी तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं. बॅटिंग क्रीजवर आपण नवीन फलंदाज पाहतोय संदीप.
कामते संघातून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅटच्या रडारमध्ये चेंडूला उडवलं. चेंडू मिड विकेट रिझर्व्हमध्ये चाललाय. डीपमध्ये खेळाडू आहे, अधिक वेगाने चेंडूवर आला. तदुपरी मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे. 34 धावा धावफलकावर, 34 रन्स ऑन दी बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर बॅटच्या रेडारमध्ये आला तसा फेकून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. सचिननं पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. एक गडी बाद केला होता, एक षटक देखील चांगलं हाताळलं होतं. या मॅच मध्ये देखील सचिन चांगली बॅटिंग करतोय. आणि आयकॉन खेळाडू का मला बनवलं होतं, का आयकॉन खेळाडूंमध्ये माझा समाविष्ट केलं गेलं होतं, त्याचं प्रात्यक्षिक ते मैदानामध्ये बॅटिंग करताना गोलंदाजी करताना दाखवून देतोय. एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची ओळख आहे. संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये तामसडे संघातून बिलॉंग्स करणारा खेळाडू आहे. सडे संघाचा असणारा खेळाडू आहे. सडे मोरसडे तामसडे, अगदी शेवटला सगळ्यांच्या सडेच आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. आउटसाइड ऑफ स्टिक, चेंडू व्हाईट बॉल, अवंतर धावेची खूण. अवंतर धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 41 धावांवर. 41 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण मिस्टर चौरसियाना पाहतोय. अगदी चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील राहिलंय. हा चेंडू देखील बॅटच्या रेडारमध्ये, चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून फरार. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय. पॉइंट आणि फ्लाय स्लिपच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
4 धावा आल्या तर 52 धावा धावफलकावर लागल्यात. 66 धावांचं लक्ष आहे. 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावर. 12 चेंडूंमध्ये 31 धावांची इनिंग सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळते. सचिन एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करतोय. या मॅचमध्ये देखील लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि हा चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर व्हाईट बॉल चुकवून केली जाते. विनर वर्सेस विनर असणारा हा मुकाबला आहे. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ विजयी झाल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एकंदरीतच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सान्वी वॉरियर्स या संघाकडून. हा चेंडू देखील शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून उडवलाय. हाफ हार्टेड पूल चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. केवळ 9 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. 15 चेंडू आणि 9 धावा. वन साइडेड मॅच पाहिली आहे आतापर्यंत. रवीवर आक्रमण करण्यात आलंय. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये होता. इथे झेल टिपण्याची संधी होती. झेल पकडला परंतु या चेंडूला रिले करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल झालाय. चेंडू लँड झालाय. 2 धावा मिळतील. पुन्हा आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक करू शकतो आपण यावर काय घडलंय काय बिघडलंय. कारण अतिशय चांगला प्रयत्न केला गेला. चेंडूला हाय जम्प मारून मैदानामध्ये पुन्हा धाडण्याचं काम केलं आणि 4 धावा वाढवण्याचं काम या खेळाडूनं जरूर केलंय. परंतु पंचांचा निर्णय काय येतोय? सेफ आहे. 2च धावा मिळतील. 4 धावा अडवल्यात. सेफ आहे. 2 धावा. हा देखील गॅप मध्ये खेळलाय. लेट कट केलाय. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील. काय बॅटिंग करतोय. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सातत्यानं चेंडू गॅप मध्ये ढकलले जात आहेत. अगदी चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय कारण चांगल्या फॉर्मामध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूला अगदी गॅप शॉट सिलेक्शन 2 खेळाडूंच्या मध्ये सिलेक्शन पाहायला मिळत आहे. 63 धावा धावफलकावर. केवळ 3 धावांची आवश्यकता. विकास दादा आपण 12th मॅन नाही आहेत. 13वे खेळाडू देखील नाहीत आणि 14वे खेळाडू देखील नाहीत. तुम्ही संघ मालक आहात डगआउट मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निर्धाव आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 3 धावांची. षटक संपलंय. रवीनं मागच्या मॅच मध्ये 5 गडी बाद केले. या मॅच मध्ये 35 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल. मोरसड या संघाला सुपर ड्युएल मध्ये आजच्या दिवसातला दाखल होणारा पहिला संघ जरूर ठरेल. कारण विकासदादा उतेकर यांचा असणारा संघ आहे. गणेशजी उतेकर यांचा असणारा संघ आहे. गणेशजी शिंदे यांचा असणारा संघ आहे. संभाजी पारडे यांचा असणारा संघ आहे. जे आपली माती माणसं या संघटनेचे सेक्रेटरी आहेत संभाजी पारडे. आप्पा तुडीलकर यांचं नाव जर क्रिकेटच्या मैदानामध्ये घेतलं ना की ज्या ज्या संघासोबत ते असतात तो संघ नेहमी विजयाकडे जातो. एक वेगळी जादू त्यांच्या नावातच आहे. नावामध्ये दम आहे. आणि ती जी कॅप आहे ना त्या कॅपचं रहस्य मला अजून काही कळलं नाही. ज्यावेळेस आप्पा तुडीलकर ती कॅप घालून येत नाही त्या वेळेस ते लग बरोबर नसतं. नाम में ही जादू है. भरत आप्पा तुडीलकर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिफेन्स इथे नो चेंडूची घोषणा केली गेली आहे आणि या 2+1 3 धावा. मॅच फिनिश. मॅच विन होतोय. संघ आहे सान्वी 11 मोरसड या संघ. एक सोपा विजय 66 धावांचा पाठलाग करत असताना करतोय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. तर पराभूत तामसडे या संघाला सचिन 11 जय हनुमान तामसडे या संघाला पुढच्या मॅच साठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर सचिन